हालेलुया। ಲೂಕ ಒಳಗ 1ನೇ ಅಧ್ಯಾಯದಾಗ तो इधर लिखा गया है ಇಲ್ಲಿ ಬರ್ದಾರ मुसीबत तो हमेशा रहता है, ತ್ರಾಸ ಅಂತ ಯಾವಾಗೂ ಇರ್ತೈತಿ, अंधकार हमेशा राज्य करता रहता है, ಕತ್ತಲ ಯಾವಾಗೂ ರಾಜ್ಯ और ಮಾಡುತ್ತೆ. जो इस मुसीबत में बैठे हुए लोग रहता है, मुसीबत में जो बैठा हुआ लोग रहता है, ತ್ರಾಸ್ನ್ಯಾಗ ಏನ್ ಕುಂತಿರ್ತಾರ, अंधकार में जो बैठा हुआ लोग रहता है, ಕತ್ತಲ ಒಳಗ ಯಾರು ಕುಂದಿರ್ತಾರ उनके लिए कोई दिशा दिखता नहीं है, ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ್ದು ದಿಶಾ ಕಾಣಂಗಿಲ್ಲ. लेकिन प्रभु उनके लिए एक मार्ग बनाता है, ದೇವ್ರ ಅವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಒಂದ್ ಮಾರ್ಗ ಮಾಡ್ತಾನ, परमेश्वर उनके लिए एक रास्ता खोलता है। ದೇವ್ರ ಅವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಒಂದ್ ದಾರಿ इसलिए उस ಕಾಯ್ತಾನ. रास्ता क्या है हम देखते हैं। हालेलुया बोलो जोर ಅಲ್ಲಿ से। ದಾರಿ ಏನೈತಿ ಅದ್ಲೇ ನಾವು ನೋಡೋಣ. वचन 79 पढ़ते हैं, वचन 79 कि अंधकार और मृत्यु की और छाया मृत्यु में की छाया में बैठने वालों को बैठे हुए को ज्योति दे ज्योति दे, और हमारे पाँवों को हमारे पाँव को कुशल के मार्ग में सीधे चलाए। थोड़ा ताली बजाइए सब लोग। हमारी पाँव को ನಮ್ಮ ಕಾಲಿಗೆ कुशल की मार्ग में ಸಂತೋಷದ और ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ सीधा चलाए। ಅವ್ ಸರಿಯಾಗಿ ನಡೆಸ್ತಾನ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. कितने लोगों को मालूम पड़ता है? हालेलुया। ಎಷ್ಟು ಜನ ಗೊತ್ತಾಗತೈತಿ, जितने भी लोग दुख में, निराशा में, तकलीफ में है, ಎಷ್ಟು ಜನ ದುಃಖದಲ್ಲಿ ತ್ರಾಸ್ನಲ್ಲಿ ಅದಾರ, उनको कोई उजाला नहीं नजर आ रहा है, ಯಾರಿಗೆ उजाला नजर नहीं आ रहा है, ಕತ್ಲ ಕಾಣಂಗಿಲ್ಲ. उनको बस एक ही निराशा है, ಒಂದೇ ಅವ್ರ ಜೀವನದಲ್ಲಿ हमसे ನಿರಾಶೆ कौन ಐತಿ. आएकना। ನಂದು ಯಾರು ಕೇಳುವುದಿಲ್ಲ. हालेलुया हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. जाइते लोग बहुत सारे भाई बहन बोलता है, ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಹೇಳ್ತಾರ, परमेश्वर हमारे लिए आंख कब खोलेगा? ದೇವ್ರ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಕಣ್ಣು ಯಾವಾಗ क्या ತರಿತಾನ, परमेश्वर हमारे लिए है क्या नहीं? ದೇವ್ರ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಅದಾನ ಇಲ್ಲ. मेरे प्रिय बाजू वालों को बोलो, ऐसी कभी नहीं बोलने का ऐसा, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ ಆಜು ಬಾಜು ಹೇಳ್ರಿ, ಹಿಂಗತೆ कभी ऐसा बातें मत करो। ಯಾವಾಗೂ ಹಿಂಗತೆ ಮಾತಾಡ್ಬೇಡ್ರಿ. जितने भी लोग घोर अंधकार में है, ಎಷ್ಟು ಜನ ಕತ್ತಲ ಒಳಗದಾರ, जितने भी मृत्यु की छाया में बैठे हुए हैं, ಎಷ್ಟು ಜನ ಮರಣ ಬಂಧನದಲ್ಲಿ ಅದಾರ, उन सब के लिए ಅವ್ರ ಎಲ್ಲಾರ ಸಲುವಾಗ परमेश्वर एक ज्योति दिया है। ದೇವ್ರ ಒಂದು ಬೆಳಕನ್ನು ಕೊಟ್ಟಾನ. परमेश्वर क्या दिया है? ದೇವ್ರ ಏನ್ एक ಕೊಟ್ಟಾನ? ज्योति दिया है। ಒಂದು ಬೆಳಕನ್ನ ಕೊಟ್ಟಾನ. उसकी पाँव को ಅವ್ರ ಕಾಲನ कुशल का मार्ग में चलाइए। ಕುಶಾಲ್ ಅಂದ್ರ ಖುಷಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ, ಸಂತೋಷ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ इसमें ನಡೆಸ್ತಾನ. चलाइए, ಎದ್ರಾಗ ನಡೆಸ್ತಾನ, इसमें चलना है हमें। ಎದ್ರಾಗ ನಡೆಸ್ಬೇಕು. भूल जाओ गम को, ಎಲ್ಲ ದುಃಖ ಮರೆತು भूल ಹೋಗ್ರಿ, जाओ निराशा को। ಎಲ್ಲ ನಿರಾಶೆ जब ಮರೆತು तुम प्रभु ಹೋಗ್ರಿ. यीशु मसीह का पास आते हैं, ಯಾವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ ಬರ್ತೀರಿ, तब आपकी पाँव के लिए ನಿಮ್ಮ ಕಾಲಿಗೆ कुशल की मार्ग खोल देता है, ಸಂತೋಷದ ಮಾರ್ಗ ತೆಗಿತಾನ. आनंद के मार्ग, ಸಂತೋಷದ ಮಾರ್ಗ, खुशी का मार्ग। ಸಂತೋಷದ ಮಾರ್ಗ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. हम जब मैं यीशु मसीह के पास आई थी, घोर अंधकार में था, ನಾ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ ಬರೋ ಕಾಡ ಬಡಿ. ಕತ್ಲ ಇತ್ತು, ಎಲ್ಲ निराशा ही निराशा, ಎಲ್ಲ ಜೀವನ ನಿರಾಶದಲ್ಲಿ चारों ಇತ್ತು. बाजू में तकलीफ, ಎಲ್ಲ ನಾಲ್ಕು ಸೈಡಿಲೆ ತ್ರಾಸ जहाँ ಇತ್ತು. कहीं देखो ಎಲ್ಲೇ ನೋಡ್ತೀನಿ डर। ಎಲ್ಲ ಹೆದರಿಕೆ. हालेलुया। मैं ಹಾಲೆಲೂಯಾ. बाहर नहीं घूम सकता थी, ನಾವ್ ಹೊರಗ್ ಹೋಗಕ್ ಹಾಕಿದ್ದಿಲ್ಲ, रास्ते पे नहीं जा सकते थे, ದಾರಿ ಒಳಗ್ ಹೋಗಕ್ कोई ಹಾಕಿದ್ದಿಲ್ಲ, किसी से मिलकर अच्छे से बात नहीं कर सकते थे। ಯಾರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಮಾತಾಡಕ್ लेकिन ಬರ್ತಿದ್ದೆ. एक दिन आया मेरे लिए, ನನ್ನ ಸಲುವಾಗಿ ಒಂದ್ ದಿವ್ಸ ಬಂತು. हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. मेरे लिए एक दिन आया, ನನ್ನ ಸಲುವಾಗಿ ಒಂದ್ ದಿವ್ಸ ಬಂತು. जो हालेलुया बोलो जोर से, हाँ। ಹಾಲೆಲೂಯಾ. जो अंधकार में ಯಾರ ಕತ್ತಲ और ಒಳಗ मृत्यु की छाया में ಮರಣದ ಛಾಯದಲ್ಲಿ बैठे हुए लोगों को ज्योति दिया, ಅವ್ ಕತ್ತಲ ಒಳಗ और उनके पाँव को कुशल का मार्ग में चलाइए। हालेलुया। ಸಂತೋಷ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ क्या बात ನಡೆಸಿದ. समझ में आया ತಿಳಿತಾ, क्या? ಮಾತ್ ತಿಳಿತಾ. इसको पवित्र शास्त्र बोला जाता है। ಇಲ್ಲಿ ಪವಿತ್ರ ಶಾಸ್ತ್ರ ಅಂತಾರ ಇದಕ್ಕ. ये हम तुम जैसे लोगों ने नहीं लिखा, ಇದು ನಾವು ನಿಮ್ಗತೆ ಜನ ಬರ್ದಿಲ್ಲ, परमेश्वर ने लिखाया। ಇದು ದೇವರ ಬರ್ಸ್ಯಾನ. किसने लिखाया? ಯಾರ್ ಬರ್ಸ್ಯಾರ? हाँ, परमेश्वर ने लिखा कर हमें दिया है। ದೇವರ ಬರದ ನಮ್ಮನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಾನ. इसलिए जितने भी लोग अंधकार में है ना, ಎಷ್ಟು ಜನ ಕತ್ತಲ ಒಳಗದಾರಲ್ಲ, अभी उनको कोई उम्मीद नहीं है बाबा, ಯಾವ್ದನ ಉಮೇದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ये क्या करके क्या होने वाला है। ಏನ್ ಮಾಡಿ ಏನ್ ಉಪಯೋಗ ಐತಿ? उस व्यक्ति को ಆ ವ್ಯಕ್ತಿ मृत्यु का छाये में बैठा हुआ है, ಮರಣದ ಛಾಯದಲ್ಲಿ उसको कोई ಕುಂತಿರ್ತಾನೆ. दशा दिख रहा नहीं, ಅವು ಯಾವ್ದು ದಾರಿ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ, दिन रात रोना ही रोना है। ರಾತ್ರಿ ಹಗ್ಲಿ ಅಳುದೇ लेकिन ಇರ್ತೈತಿ. उस आदमी के लिए एक सुनहरा मौका, ಆ ಮನುಷ್ಯಾಗ ಒಂದು ಸಾಂದ ಒಂದು सुनहरा सुंदरवाद समय, हालेलुया, अद्भुत ज्योति, ಅದ್ಭುತ ಜ್ಯೋತಿ, ज्योति दिया। ಬೆಳಕನ್ನ ಕೊಟ್ಟ. उसको पाँव का, उसका पाँव को ಅವ್ರ ಕಾಲಿಗೆ कुशल का मार्ग में चले। ಸಮಾಧಾನದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಸಕತ್ತ. कैसी चले? कैसा चले? ಯಾವ ರೀತಿ ನಡೆಸ್ತಾನ? कैसा चले? ಯಾವ ರೀತಿ ನಡೆಸ್ತಾನ?
हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. इसलिए प्रभु यीशु मसीह का बाद जो कोई भी व्यक्ति आता है ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ ಯಾರ ವ್ಯಕ್ತಿ ಬರ್ತಾನ उसका दुख आनंद में बदल जाता है, ಅವ್ರ ದುಃಖ ಸಂತೋಷ ಒಳಗ್ ಬದ್ಲಿ ಆಗತ್ತ. उसका बीमारी निकल जाता है, ಅವ್ರ ಬೇಮಾರಿ ಎಲ್ಲ ಬಿಡುಗಡೆ उसके ಆಗತ್ತ. पूर्वजों का शाप जो रहता है ಅವ್ ಪೂರ್ವಜಂತ ಬರುವಂತ ಶಾಪ वो ठिकाना नहीं पाता है उधर। ಅದು ಇರಾಕ ಸಾಧ್ಯ ಆಗುದಿಲ್ಲ. पाप जो बहता रहता है ಪಾಪ ಏನಾಲೆ ಕುಂತಿರ್ತೈತಿ उसकी नाली आपको बह कर लेके नहीं जा सकता, ಅವ್ರ ಪಾಪ ನಿಮ್ಮನ್ನ ಅಲ್ಲಿ ಒಯ್ಯಂಗಿಲ್ಲ. क्योंकि आपके पांव किधर चल रहा है? ನಿಮ್ಮ ಕಾಲ ಎಲ್ಲಿ ನಡೆಯಕತ್ತಾವ? कुशल की मार्ग में। ಸಮಾಧಾನದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯಕತ್ತಾವ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. जो कोई पुरुष यीशु मसीह का पास आते, ಯಾರ जो ದೇವ್ರ कोई ಕಡೆ बहन ಬರ್ತಾರ? यीशु मसीह का पास आते, ಯಾರ ಪ್ರಿಯದ जो- ಬರ್ತಾರ? व्यक्ति यीशु मसीह को चुन लिया, ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಅರ್ಸ್ಕೊಂಡ್ರ समझो ತಿಳ್ಕೊರಿ उसके जीवन आनंदमय हो गया। ಅವ್ರ ಜೀವನದ ಸಂತೋಷಮಯ ಆತ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. खुशियां कहां से लाएगा? ಸಂತೋಷ ಎಲ್ಲಿದ್ ಬರ್ತೈತಿ? खुशियां प्रभु यीशु मसीह से आएगा। ಈ ಸಂತೋಷ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆಯಿಂದ ಬಂತ. उसने खुद बोला है, ಅವ್ರ ಸಂತ ತಾವ್ ಹೇಳ್ಯಾರ तुझे शांति देने के लिए। ನಿನ್ನ ನಾನು ಶಾಂತಿ ಕೊಡಕ್ ಬಂದೀನಿ. यशायाह 53 में बताता है, तुझे शांति देने के लिए, ಏಸಾಯ 43 ಹೇಳ್ತಾರ तुझे शांति देने के लिए, ನಿನ್ನ ಶಾಂತಿ ಕೊಡಾಕ, तुझे खुश करने के लिए, ನಿನ್ನ ಸಂತೋಷ ಪಡಾಕ, तुझे आनंदित रखने के लिए ಸಂತೋಷ ಕೊಡಾಕ मैंने पीड़ा को सह लिया है, ನಾ ಎಲ್ಲ ದುಃಖವನ್ನ ಅನುಭವಿಸಿನಿ. मैंने अधर्म को सह लिया है, ನಾ ಅಧರ್ಮಕ ಎಲ್ಲ क्योंकि ತಗೊಂಡಿನಿ. तू शांत रहे। ನೀ ಶಾಂತಿಲಿದ ಇರ್ತಿ. हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. इसलिए मेरे प्रियो, ಅದಕ್ಕಾಗಿ ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ हर एक का जीवन में ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ कभी ये ना सोचो ಯಾವಾಗ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಡ್ರಿ मेरे लिए कोई दिन नहीं है। ನನ್ನ ಸಲುವಾಗಿ ಯಾವ್ದು ದಿವಸ ಇಲ್ಲ. हर एक के लिए एक दिन निश्चित किया ಪ್ರತಿಯೊಂದು परमेश्वर। ಮನುಷ್ಯಾಗ ಒಂದ್ ದಿವಸ ಐತಿ. मेरे जीवन बदल गया। ನನ್ನ ಜೀವನ ಬದ್ಲಿ ಆತ. हालेलुया। भजन संगीता 107 निकाली, भजन संगीता 107 वचन 14 हम पढ़ते। हालेलुया। 107 14ನೇ देखो ವಾಕ್ಯ ನೋಡು. हालेलुया बोलो जोर से। हालेलुया बोलो। ಹಾಲೆಲೂಯಾ. हाँ 107 में वचन 14 को हम देखते हैं। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. जब तक तूने कुशल की मार्ग में नहीं आएगा तब तक तेरे लिए जीवन निराशा में। ಹಾಲೆಲೂಯಾ. आप निराशा में, आप निराशा में है, ನೀವು ನಿರಾಶೆ ಒಳಗದಿರಿ. आप कुशल नहीं है। ನೀವು ಕುಶಾಲ್ ಸಂತೋಷವಾಗಿಲ್ಲ. क्या करने का हमारा जीवन। ಏನ್ ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಜೀವನ? हालेलुया जो ಹಾಲೆಲೂಯಾ. मैं कोई पदवीदार आदमी नहीं है, मैं कोई पदवीदार आदमी नहीं है, ಯಾವ पदवीदार आदमी ಇಲ್ಲ ನಾನು. मैं कोई ऐसा ये प्रतिष्ठित व्यक्ति नहीं है, प्रतिष्ठित व्यक्ति नहीं है। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. खास आदमी नहीं है। ನಾ ಏನ್ ಬಾ ಖಾಸ್ ಮನುಷ್ಯ जो ಇಲ್ಲ. खास नहीं थे ನಾ ಏನ್ ಖಾಸ್ उसको ಇದ್ದೆ. प्रभु ने खास बना दिया। ಅದ್ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಖಾಸ್ बड़े ಮಾಡಿದ್ರು. वचन 14। हालेलुया। उसने उनको अंधियारे और अंधेरे और मृत्यु की छाया में से अंधेरे और मृत्यु को छाया में से निकाल लिया हालेलुया। निकाल लिया, और उनके बंधनों को उनके तोड़ बंधनों डाला। को। तोड़ डाला। ಹಾಲೆಲೂಯಾ. जोर से ताली बजे सब लोग। ಆತನು ಅವರ ಬಂಧನಗಳನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿ देखो हाँ, उनका बंधन को तोड़ दिया, ಕತ್ತಲೆಯಿಂದಲೂ ಘೋರ अंधकार से ಘೋರ ಅಂಧಕಾರದಿಂದಲೂ घोर अंधकारದಿಂದಲೂ ಅವರನ್ನು ಹೊರತಂದನು. ಹೊರಗೆ ತಂದನು। ಹಾಲೆಲೂಯಾ. कितने लोग सुन रहा है? ಎಷ್ಟ್ ಜನ ಕೇಳಾಕತ್ರಿ? ऐकपाक लागले सगळे? ಎಷ್ಟ್ ಜನ ಕೇಳಾಕತ್ರಿ? हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. ये परमेश्वर आपसे बात कर रहा है, ದೇವ್ರ ಇದು ನಿಮ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಕತ್ತಾನ. परमेश्वर आपको बोल रहा है, ದೇವ್ರ ನಿಮ್ಮನ್ನ ಹೇಳಕತ್ತಾನ. परमेश्वर तू जिस दशा में है, ದೇವ್ರ ನೀ ಯಾ ದಿಶಾ ಒಳಗದಿ, जिस पीड़ा में तू बैठा है, ಯಾ ಪೀಡೆ ಒಳಗ ಕುಂತಿದಿ, जिस अंधकार में तू है, ಈ ಕತ್ತಲ ಒಳಗದಿ, जिस निराशा में तू है, ಯಾ ನಿರಾಶೆ ಒಳಗ ನೀ ಅದಿ, उनमें से परमेश्वर उनको बाहर लाया। ಅದರ್ಲಿದ್ದ ದೇವ್ರ ನಿಮ್ಮನ್ನ ಹೊರಗ್ ತೆಗ್ದಾನ. क्या उनको बाहर लाया? हालेलुया बोलो जोर से। ಹೊರಗ್ ತೆಗ್ದಾನ. बाहर लाया उन्हें। ಅದರ್ಲಿದ್ದ ಹೊರಗ್ ತೆಗ್ದಾನ. इसलिए अंधकार बड़ा नहीं है, ಕತ್ತಲ ದೊಡ್ಡದಲ್ಲ, गरीबी बड़ा नहीं है, ಬಡತನ ದೊಡ್ಡದಲ್ಲ, शाप बड़ा नहीं है, ಶಾಪ ದೊಡ್ಡದಲ್ಲ, ए, तुम्हारा पाप रे बाबा। हालेलुया। ನಿಮ್ಮ ಪಾಪ ದೊಡ್ಡದಲ್ಲ. जब मैं यीशु मसीह में आने से पहले ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಒಳಗ ಬರೋಕಿನ ಮುಂಚೆ किसी व्यक्ति को हम लोग पूछने के लिए गए थे, ಒಂದ್ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನಾವು ಕೇಳಕ್ वो ಹೋಗಿದ್ವಿ. व्यक्ति ने क्या बोला मुझे? ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಏನ್ ಹೇಳಿದ? तुम्हारा पाप तुमको सताता है, ನಿಮ್ಮ ಪಾಪ ನಿಮ್ಮನ್ನ ಕಾಡಿಸ್ತದೆ. तुमने ऐसा काम किया इसलिए तुम लोग का हालत ऐसा है। ನೀವು ಇದೇ ರೀತಿ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ भाई बोला ಹಿಂಗಾದ್ರೆ. महाराज इसको तोड़ने को क्या करना पड़ेगा? ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ನಾ ಇದು ಮಾಡ್ಬೇಕಾದ उसको तोड़ने के लिए कोई उपाय नहीं है। ಅದು ಮುರಿಯಕ್ ಏನ್ ಉಪಾಯ जब मैं ಇಲ್ಲ. प्रभु यीशु मसीह में आ गया, ಯಾವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ प्रभु ಬಂದೆ, यीशु मसीह ने क्या बोला? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನ್ क्या बोला? ಹೇಳಿದ್ರು? क्या बोला?
क्या बोला पढ़िए हिंदी में ಏನ್ पढ़िए ಹೇಳ್ಯಾರ हिंदी मराठी एनी लैंग्वेज उसने उनको अंधेरे और उसने उसको अंधकार से मृत्यु की छाया में से मृत्यु की छाया में से निकाल लिया और उनके बंधनों को उनके बंधन को तोड़ डाला। ಹಾಲೆಲೂಯಾ ये मेरा ही घर है हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ ये मृत्यु का छाया बोलता ना एक ही साल में 5 लोग मरा हमारा घर में ಮರಣದ ಘೋರ कितना लोग ಕತ್ತಲ मरा? ಅಲ್ಲ? 5 ಮಂದಿ लोग ಸತ್ರ. हमारा ही घर में मरा 5 ಜನ ಒಂದ ವರ್ಷ और ಒಳಗ್ हम ಸತ್ರ. लोग सोचते रह गया क्या हो गया रे ನಾವ್ ಏನ್ ಆತಂತ ನಾವ್ ವಿಚಾರ अरे बाप ಮಾಡ್ತೇವೆ रे हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया बोलो जोर से ಹಾಲೆಲೂಯಾ ये यही घर था ಇದ ಮನಿತ अंधकार में बैठे हुए थे हम ಘೋರ कत्तल ಒಳಗಿದ್ದೀವಿ बहुत सारे कर्जा बहुत सारे ಬಾಳ ಸಾಲ बीमारी बहुत सारे ರೋಗ ये मृत्यु का बाद मृत्यु मरण का बाद मरण ಮರಣ ಆಗಿ ಗುಟ್ಲೆ ಮರಣ ಮರಣ ಆಗಿ ಗುಟ್ಲೆ ಮರಣ हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ एक मर गया तो दूसरा एक मर गया तो दूसरा ಒಬ್ರು ಸತ್ರ ಒಬ್ರು ಸತ್ರ ये ಒಬ್ರು मृत्यु का छाया में जब हम बैठे थे ಈ ಮರಣದ ಘೋರ हमें काली अंधकार दिखते थे ಓ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಕತ್ಲ ಇತ್ತು कोई उजाला नहीं है ಯಾವ್ದು ಬೆಳಕಿದ್ದಿಲ್ಲ हालेलुया बोलो जोर से ಹಾಲೆಲೂಯಾ और इस व्यक्ति को एक उजाला दिखाई दिया ಒಂದ್ ಬೆಳಕ जब मुझे एक उजाला दिखाई दिया ಯಾವಾಗ ನನ್ನ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಳಕಂತ वो मुझे उस अंधकार से बाहर निकाल ಆ दिया ಕತ್ತಲಿದ ನನ್ನ ಬೆಳಕಿಗೆ घोर अंधकार ಘೋರ ಕಾಡ उस अंधकार से बाहर निकाला ಆ ಕಾಡ ಕತ್ತಲಿದ್ದ ನನ್ನ ಹೊರಗ್ अभी ತೆಗೆದ मरने का चालू था ना ಮರಣ ಚಾಲೂನೇ ಇತ್ತಲ್ಲ अभी सब बड़े लोग मर गया है ಎಲ್ಲಾರು ದೊಡ್ಡವ್ರ ಸತ್ರ अभी बारी आया था किसका मालूम है क्या ಯಾರ್ದ ನಂಬರ್ ಬಂದಿತ್ತ मेरी माता जी का नंबर आया था ಈ ನನ್ ತಾಯಿ ಮ್ಯಾಗ ಬಂದಿತ್ತ लेकिन उजाला में आ गया ಅವ್ ಬೆಳಕನ್ಯಾಗ अभी भी ಬಂದ್ರ मेरा माता जिंदा है ಇನ್ನ ನನ್ ತಾಯಿ ಜೀವಂತ ಅದಾರ अभी भी मेरे यहाँ जिंदा है ಇನ್ನ ನನ್ ತಾಯಿ ಜೀವಂತ ಅದಾರ इसीलिए ಅದಕ್ಕಾಗಿ मृत्यु की छाया में जो कोई बैठेगा उनको बाहर निकलने का मार्ग प्रभु यीशु मसीह है ಕಾಡ कत्तल ಒಳಗ ಕುಂತವ್ರಿಗೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅದರಂದ ಹೊರಗೆ ತರೋ हाँ ಮಾರ್ಗ हालेलुया बोलो जोर से ಹಾಲೆಲೂಯಾ इसीलिए ಅದಕ್ಕಾಗಿ यसाया ಯೆಶಾಯ ಒಳಗ यसाया 9 में हालेलुया बोलो जोर से ಯೆಶಾಯ 9ನೇ ಅಧ್ಯಾಯ यसाया 9 में वचन 2 पढ़ते हैं हम लोग हालेलुया बोलो जोर से ಹಾಲೆಲೂಯಾ किती लोकाला कळले 8 जण ತಿಳಿತು येशूचे मार्ग म्हणलं तर ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಮಾರ್ಗ मरणातून बाहेर आणायचा मार्ग आहे ಮರಣಲಿದ್ದ ಹೊರಗೆ ಬರುದು येशूचे मार्ग म्हणलं तर ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಮಾರ್ಗ शापापासून मुक्त करायचा मार्ग आहे ಶಾಪಲಿದ್ದ ಬಿಡುಗಡೆ ಆಗುವಂತ ಮಾರ್ಗ येशूचे मार्ग म्हणलं तर ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಮಾರ್ಗ ಅಂದ್ರ जीवनाचे मार्ग आहे ಜೀವನದ ಮಾರ್ಗ ಐತಿ कशाचा मार्ग आहे ಎದರ ಮಾರ್ಗ ಐತಿ यीशु का मार्ग बोला तो ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಮಾರ್ಗ ಅಂದ್ರ मृत्यु से बाहर लाने का मार्ग ಮರಣಲಿದ್ದ ಹೊರಗೆ ಬರುವಂತ ಮಾರ್ಗ पाप से बाहर लाने का मार्ग ಪಾಪಲಿದ್ದ ಹೊರಗೆ ತರುವಂತ यीशु का ಮಾರ್ಗ मार्ग बोला तो ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಮಾರ್ಗ ಅಂದ್ರ भया घोर अंधकार में बैठा हुआ उसको बाहर लाने का ಕಾಡ मार्ग ಕತ್ತಲಿದ್ದ ಕುಂತವ್ರಿಗೆ ಹೊರಗೆ ತರುವಂತ यीशु ಮಾರ್ಗ का मार्ग बोला तो ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಮಾರ್ಗ ಅಂದ್ರ जीवन का मार्ग ಜೀವನದ ಮಾರ್ಗ का मार्ग ಜೀವನದ ಮಾರ್ಗ जीवन का मार्ग ಜೀವನದ अभी मेरे ಮಾರ್ಗ माँ जिंदा है ಈ ನನ್ನ ತಾಯಿ ಜೀವಂತ अभी ಅದಾರ मेरे परिवार में खुशी खुशी उमड़ता है ನಾನು ಯಾವಾಗೂ ಸಂತೋಷ ಸಂತೋಷ आनंद आनंद उमड़ता है आनंद उमड़ता है ಸಂತೋಷ हालेलुया ಉಕ್ತಾ ಇರ್ತೈತಿ हालेलुया बोलो जोर से ಹಾಲೆಲೂಯಾ मेरे ससुर जी को ನನ್ ಸಸುರ ನನ್ನ तो ಮಾವ 95% लकवा मारा था 95% डॉक्टर ने बोल दिया था खत्म हो गया कहानी खत्म ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳಿದ ಮುಗಿದ್ परमेश्वर का ಬಿಟ್ಟು धन्यवाद बोलो अभी भी जीवित है। ದೇವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ರಿ वो अभी भी जिंदा है ಇನ್ನ ಜೀವಂತ ಅದಾರ इसीलिए यीशु का मार्ग जो है ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಮಾರ್ಗ ಏನೈತಿ वो मृत्यु का नहीं ಅವ್ ಮರಣದ ಮಾರ್ಗ वो ಇಲ್ಲ जीवन का मार्ग है ಜೀವನದ ಮಾರ್ಗ ಐತಿ वचन 2 पढ़िए 2ನೇ ವಾಕ್ಯ ಓದ್ರಿ यसाया 9 में 2 पढ़िए ಏಸಾಯ 2ನೇ हाँ, जोर से हाँ जो लोग अंधियार में चल रहे थे सुना बराबर यार। हाँ जो लोग अंधेरा में चल रहे थे उन्होंने बड़ा उजियाला देखा हाँ, बड़ा उजाला देखा और जो लोग घोर अंधकार से भरे हुए जो घोर अंधकार से भरे हुए मृत्यु के देश में रहते थे मृत्यु का देश में रहते थे उन पर ज्योति चमकी। ಹಾಲೆಲೂಯಾ बोल यहोवा सुनता तेरा दास वाणी तू अपनी सुना दे है ना ये परमेश्वर का वचन है ಈ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಐತಿ किसका वाणी है ये ಇದು ಯಾರ್ದ ಐತಿ परमेश्वर का ಮಾತ? वाणी हो गया क्या हो गया ಜ್ಯೋತಿ ಚಮಕಿ ज्योती चमका काय झालं ಏನ प्रकाश भेटलं काय झालं ಏನಾತ
आम्ही विचार केलं होतं आमच्या जीवनामध्ये काहीच नाहीये. ನಾವ್ ವಿಚಾರ ಮಾಡಿದೀವಿ ನಮ್ ಜೀವನ ಎಲ್ಲ ಮುಗಿದೋತ. एक प्रकाश आहे. ಅದು ಒಂದ್ ಬೆಳಕೈತಿ. किती अंधकारात असलं तरी ಎಷ್ಟಡ ಕಾಡ ಕತ್ಲ तुला ಇರ್ಲಿ प्रकाशात आणू शकते ते. ಅದ್ರ ಬೆಳಕನ್ಯಾಗ ತರಕ ಆಗತ್ತ. ಅಲ್ಲೆಲಿಯ तुम सोचेगा अभी मेरे काम खत्म होने वाला है, ನೀವ್ ಅನ್ಕೊಂತೀರಿ ನನ್ ಕೆಲಸ मेरे खेल खत्म होने वाला ನನ್ನ है, ಆಟ ಎಲ್ಲ ಮುಗಿದ್ लेकिन ಬಿಡ್ತ. प्रभु यीशु मसीह एक ज्योति है. ಆದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಒಂದ್ आपको मालूम है ಬೆಳಕ. यीशु मसीह, हालेलुया बोलो जोर से. ನಿಮಗ್ ಗೊತ್ತಾ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ एक विधवा का बेटा मर गया. ಒಂದ್ ಇದ್ದೇ ಮಗ ಸತ್ತಿತ್ತ. विधवा का बेटा जब मर गया, ಇದ್ವನ್ ಮಗ ಸತ್ತಿತ್ತ. सब गांव वाला ने इकट्ठा हुआ ಎಲ್ಲ ಊರನ್ ಮಂದಿ और ಒಕ್ಕಟ್ಟ उसकी आरती बनाई, ಅದು ಆರ್ತಿ उसको लेके जाने के लिए तैयार किया, ಏನಂತಾರ लेके जाने को तैयार किया. ಒಯ್ಯಾಕ್ ತಯಾರ್ ಮಾಡಿದ್ರ. जब वो लेके जा रहा था, जाते समय ಆ ಹೋಗುವಾಗ क्या बोलता है, हालेलुया बोलो जोर से. लेके जा रहा था, ಒಯ್ಯಾಕತ್ತಿದ್ರ. एक ही बेटा विधवा का, ಇದ್ವೇದ್ ಒಂದೇ ಮಗ ಇತ್ತ. वो छाती पीट पीट के रो रहा है, ಅದ್ ಎದಿ ತಟ್ಟಿ कैसा- ತಟ್ಟಿ कैसा रोता? हालेलुया. ಅಳಾಕತ್ತಿದ್ರ. मेरा बेटा गया, ನನ್ ಮಗ ಹೋದ. मैं लूट गई, ನಾನೇನ मैं बर्बाद हो गई. ನಾನು ಬೇಸರ परमेश्वर का धन्यवाद बोलो जोर से, हालेलुया. ದೇವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ. जब ये चिल्ला चिल्ला कर रोती थी, ಯಾವಾಗ ಚೀರಿ ಚೀರಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಳ ಅಳುವಾಗ उस गांव से ಆ ಊರ್ಲಿದ್ದ प्रभु यीशु मसीह गुजर रहा था. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆ ಊರನ್ ಹೊಂಟಿದ್ರ. हालेलुया. ಅಲ್ಲೆಲಿಯ जब यीशु मसीह वहां से जा रहा था, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಲ್ಲಿದ್ ಹೋಗುವಾಗ जाते समय क्या लेकर आया, ಅಲ್ಲಿ ಏನ್ ತಗೋ ಬಂದ್ರ अर्थी लेकर बाहर आया. ಅದು ಅರ್ತಿ ತಗೋ ಹೊರಗ್ ಬಂದ್ರ. बाहर आया, गांव के बाहर आ रहा था लोग. ಊರ್ ಹೊರಗ್ ಬರಾಕತ್ತ. याला ಹೊತ್ಕೊಂಡ್ ಬರಾಕತ್ತಿದ್ರು. ಹೆಣ ಹೊತ್ ऐसा बोला तुम समझेगा. मड्याला घेऊन येत होता ಅವ್ ಹೆಣ ತಗೊಂಡ್ ಹೊಂಟಿದ್ರ. सगळा खांदेवर, हालेलुया बोला जोर से. ಹಗಲ್ ಮ್ಯಾಗ ಹೊತ್ಕೊಂಡ್ जब ಹೊಂಟಿದ್ರ. उसको लेके आते समय ಅವ್ ತಗೊಂಡ್ प्रभु ಬರುವಾಗ यीशु मसीह देखा, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ उसकी ಏನಂದ್ರ माँ को देखा. ಆ ತಾಯಿಗೆ और ನೋಡಿದ್ರ. माँ को देखने के बाद उसकी आत्मा में इतना दुख भर गया, ಆ वाह, ತಾಯಿ ನೋಡಿ ಗುಟ್ಲೆ ಬಾಳ ಒಳಗ್ ದುಃಖ ಬಂತ. हृदय फटने लगा उसका. ಆ ಹೃದಯ ದುಃಖ ಬಾಳ ಬಂತ. एक ही बेटा है, ಒಂದೇ ಮಗ इतना चिल्ला चिल्ला के रोता है, ಇಷ್ಟ್ ಚೀರ್ ಚೀರ್ मैं क्या ಅಳಾಕತ್ತ. कर सकता इसके लिए. ಈಕಿ ನಾ ಏನ್ ಮಾಡಿ. हालेलुया बोलो जोर से. और जब भी उसने उस हालेलुया उस व्यक्ति को लेकर आ रहा था, मुर्दा को, ಹೆಣವನ್ನ ತಗೊಂಡ್ और उधर ಬರಾಕತ್ತಿದ್ರ. जाके रुका, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ ನಿಂತ. उसको छुआ. ಅವ ಮುಟ್ಟಿದ. वो लोग ने अरे जाते समय आरती को छूने के बाद लोग क्या होता है, ಅಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಮುಟ್ಟಿದ Hallelujah. ಏನಂತಾರ उसको नीचे रखो बोला, ಅಲ್ಲಿ ತಳಗಿಡಬೇಕಂತ. नीचे रख दिया. ತಳಗಿಟ್ರ. हालेलुया बोलो. नीचे रखने के बाद यीशु मसीह, हालेलुया बोलो जोर से, ತಳಗಿಟ್ಟಿಂದ ಯೇಸು ಮಸಿ ಏನಂದ कैसा बुलाया उसको. ಯಾವ ರೀತಿ ಹೇಳಿದೆ ಓದ್ರಿದ್ರ. देखो हाँ, जैसे वो सोया है, ಅವ कैसा बुलाया? ಮುಕ್ಕೊಂದನ. वो सोया उसकी नजर में. ಮುಕ್ಕೊಂದನ ಅವ ಕಣ್ಣು ಒಳಗ. लोग रो रहा है, ಎಲ್ಲಾರು सब ಅಳಾಕತ್ತಾರ. लोग चिल्लाते, ಎಲ್ಲಾರು माँ ಚೀರಾಕತ್ತಾರ. चिल्लाते, ತಾಯಿ रिश्तेदार आके उसको समझा रहा है. ಇರಿಸಿದಾರ್ ಬಂದ लेकिन यीशु मसीह आकर बोला, हालेलुया बोलो ಯೇಸು जोर से, ಸ್ವಾಮಿ ಬಂದ್ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರ. उस आरती को उतराया, ಆ ಆರ್ತಿ ತಳಗಿಳಿಸಿದ್ರ. उसको नीचे रखा. ಆ ತಳಗಿಳಿಸಿದ್ರ. यीशु मसीह जाकर क्या बोला, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನ ಅಂದ್ರ हे नौजवान, ಏ ನೌಜವಾನ್, किससे बात कर रहा है. ಏ ಯುವಕ. ಯುವಕಲ್ಲ आपको भी ऐसा बात करता है क्या, ನೀ कि ಯಾವಾಗಾರ ಹಿಂಗ್ मुर्दा देखने जाएगा तो क्या करेगा. ಯಾರ್ದಾರ ಹೆಣ ನೋಡಕ್ जिधर भी ಹೋದ್ರೆ आप ಏನ್ मुर्दा ಮಾಡ್ತಾರೆ? लेके देखने के लिए जाता है, ಎಲ್ಲಾರ ಹೆಣ ನೋಡಕ್ ಹೋಗ್ತೀರಿ. क्या जाता है, क्या करता है मुर्दा देखने जाएगा तो. ಅದ್ ಹೆಣ ये ನೋಡಕ್ ಹೋದ್ರೆ बहन लोग का स्टाइल. बाद में इसको डाल देने का. हालेलुया. ऐसा होता है क्या, नहीं होता. ಹಿಂಗ आप ಆಗತ್ತೆ. लोग मुर्दे देखने को जाता तो ये होता है. ನೀವು ಹೆಣ ನೋಡಕ್ ಹೋದ್ರ ಅದೇ प्रभु ರೀತಿ. यीशु मसीह मुर्दा देखने के लिए गया. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೆಣ ನೋಡಕ್ ಹೋದ್ರ. वाह बोलो हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. इसलिए तुम्हारा मुर्दा देखना, उसका मुर्दा देखना अलग है. ನೀವ್ ಹೆಣ ನೋಡದ ಅವ ಹೆಣ ನೋಡುದು ಬೇರೆ. वो बीमार व्यक्ति को देखना, हम बीमार व्यक्ति को देखना अलग है. ನಾಮ್ ರೋಗಿಗಳಿಗೆ ನೋಡುದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ वो ನೋಡುದು. गरीब को देखना और हम गरीब को देखना अलग है. ಅವ ಬಡವ್ರಿಗೆ ನೋಡುದು ನಾವು ಬಡವ್ರಿಗೆ ನೋಡುದು हम ಬಹಳ. लोग गरीब, हम भिखारी को देखते हैं ना, हम लोग ನಾವ್ ಭಿಕಾರಿಗಳಿಗೆ हमारे अंदर तरस आता है. ನಮ್ಮ ಒಳ ತರಸುತ್ತ. आए क्या पैसा, भिखारी किधर है, इधर. हम भिखारी देखते हैं तो क्या करते हैं, यीशु मसीह भिखारी को देखता है, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಭಿಕಾರಿಗೆ वो ನೋಡಿ वापस कभी भीख न मांगेगा ही नहीं. ಯಾವಾಗ ಅವ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡಂಗೇ ಇಲ್ಲ. वापस कभी नहीं भीख मांगेगा. ಯಾವಾಗ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡುದಿಲ್ಲ.
ಇಲ್ಲ ऐसा प्रभु यीशु मसीह। ಅದೇ ರೀತಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ इसलिए ಮಾಡ್ತಾರ. जब मैं बहुत सारे कर्जा में थे, ಬಹಳ ನಾ ಸಾಲದಲ್ಲಿ वापस ಇದ್ದೆ. कभी कर्जा किया ही नहीं है। ಮತ್ ಹೊಳ್ಳಿ ಯಾವಾಗ ಸಾಲ ಮಾಡೇ ಇಲ್ಲ. हाँ, एक पैसा का कर्जा नहीं है। 1 ರೂಪಾಯಿ ಸಾಲ 2 शादी किया, 2 इतना बड़ा इमारत बनाया ಇಷ್ಟ್ ದೊಡ್ಡ और गांव में इमारत बनाया, ಪಾಚಾಪುರ್ನಾಗಿ कर्जा नहीं। ಸಾಲ 1 ರೂಪಾಯಿ ಇಲ್ಲ. ये यीशु मसीह का देखना है। ಇದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನೋಡು. किसका देखना है? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ यीशु ನೋಡು. प्रभु का देखना है। ಯೇಸು है ना? ಸ್ವಾಮಿ ನೋಡೇನ. किसका देखना है? ಯಾರ್ದು? कैसे चाबी? हालेलुया, याद आ गया अभी। हालेलुया। किसका देखना है? ಯಾರ್ ನೋಡೇನ. यीशु मसीह जाके मूर्ति को देखा ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆ ಹೆಣಂಗ್ ನೋಡಿದ. और देखकर उधर क्या बोल रहा है? सब लोग रो रहा है। ಎಲ್ಲರ ಅಳಕತ್ತಾರ. हे हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ. जाके बोला, ಹೋಗಿ ಹೇಳಿದ್ರು, ये नौजवान ಏ ನೌಜವಾನ್, देखो मरा हुआ को, ये मुर्दे नहीं, ये बोला ये नौजवान, ಏ बोलो ನೌಜವಾನ್, बोलो ये नौजवान ಏ ನೌಜವಾನ್, उठ जा। ಎದ್ದ್ ಹೇಳ. देखो हालेलुया बोलो। और मुर्दे ಅವ್ರು मुर्दे ಆ ಮುಡ್ದ सीधा ಸೀದಾ ಎದ್ ನಿಂತ. चलने लगा। ಅವ್ ನಡ್ಯಾಕತ್ತ क्या करने लगा? ನಡ್ಯಾಕತ್ತ. ताली बजाइए जोर से, हालेलुया बोलो। इसीलिए प्रभु यीशु मसीह का देखना जो है ना, ಅದಕ್ಕಾಗಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನ್ ನೋಡ್ತಾರಲ್ಲ अलग है, अलग है, ಅದು ಬ್ಯಾರೇನ ಐತಿ. है ना? उसकी देखना ಅವ್ರು ನೋಡುದ मुर्दे को जिलाना, ಅವ್ ಮುಡ್ದ ಹೆಣ उसकी देखना ಅವ್ರು ನೋಡುದ गरीबी को मिटा देना, ಅವ್ ಬಡತನ ಅಳ್ಕಸ್. उसकी देखना ಅವ್ರು ನೋಡುದ अनपढ़ को ಅನ್ಪಡಕ कोट डाल के खड़ा करना। ಕೋಟ್ ಹಾಕಿ, He is my God, ಇವ ನನ್ನ ದೇವ್ರ, ओ मेरा प्रभु है। ಅವ ನನ್ನ ದೇವ್ರ. इसलिए आपकी देखना उसकी देखना में यही फर्क है। ನಿಮ್ಮ ನೋಡುದ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನೋಡುದ जब ಇದೇ बोला ये ಅಂತರ ಐತಿ. नौजवान ಏ ಯುವಕ उठ, ಎದ್ದ್ ಹೇಳ. और नौजवान उठ के खड़ा हो ಅವ गया। ಎದ್ದ್ ನಿಂತ. जब नौजवान उठ के खड़ा हुआ, ಯಾವಾಗ ಅವ ಎದ್ದ್ ನಿಂತ, पकड़ा हुआ था आदमी सब क्या हो गया? ಅವ ಎಲ್ಲಾರ ಪಹೋಡ अरे बाप रे, तुम दबा के भागो। यही हालत होगा ಇದೇ जिस ಆಗ್ಬಿಡ್ತೈತಿ. दिन जिस जगह में आप है। अगर आप उठेगा ಯಾವಾಗ ನೀವು ಯಾವ ಜಾಗದಲ್ಲಿ तो ಇದ್ರಲ್ಲಿ सब क्या बोलेगा? ಆಜು ಬಾಜು ಓ. ಏನಂತ क्या हुआ है? हम बाजू वाला को बोल, यीशु में आने से जिंदा होता है तू, ಬಾಜುವಾಗ ಯೇಸು ಒಳಗ್ ಬಂದ್ರ ಜೀವಂತ ಆಗಿದೆ. खड़ा हो जाएगा। आजू बाजू वाला देखेगा, थोड़े ही दिन में आपके घर बनते हुए देखेगा, ನಿಮ್ ಮನೆ ಆಗೋದು ನೋಡ್ತಾರ. बच्चे गाड़ी लेके घूमते हुए देखेगा, ಮಕ್ಕಳು ಗಾಡಿ आप नया नया कपड़ा डाल के घूमते हुए देखेगा। ओ बोले, अरे ये लोग का कैसा बदल गया? ಹ್ಯಾಂಗ್ ಬದ್ಲಿ ಆತ. ये यलापा का पास जा रहा है। हाँ, कल्याण कल्याण, हालेलुया हालेलुया बोलो, हालेलुया। हमारी कल्याण होता है, कल्याण। ಕಲ್ಯಾಣ ಆಗತ್ತೆ. बाजू वाला को बोलो, कल्याण होने वाला है हमारी। ಕಲ್ಯಾಣ होने वाला है. इसलिए अंधकार को मिटाता है वो। ಕತ್ತಲ ಅಳಕಸ್ ಬಿಡ್ತಾನ. किसको मिटाता है? ಏನ್ ಅಳಕಸ್ತಾನ? अंधकार को मिटाता है, ಕತ್ತಲ ಅಳಕಸ್ ಬಿಡ್ತಾನ. पाप को मिटाता है, ಪಾಪ ಎಲ್ಲ ಅಳಕಸ್ शाप को ಬಿಡ್ತಾನ. मिटाता है, ಶಾಪ ಅಳಕಸ್ मुर्दे ಬಿಡ್ತಾನ. को उठाता है वो। अभी ಹೆಣ मालूम है, हालेलुया। ಕೆಬ್ಬಸ್ತಾನ. वो करियप्पा हुल के कर्नाटक में है, ಕರೆಪ್ಪ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ उसको 4 लोग लेके आया था सभा में। ಅವ್ರು 4 ಮಂದಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ अच्छा, उठा के लाया, ಹಿಂಗ್ ಎತ್ಕೊಂಡ್ अल्लाह ಬಂದಿದ್ರು. के बोला मेरे सामने डाला। ತಂದ್ ಮುಂದ मैं बोला ये क्या हो गया रे इसको? ಏನಾಗೈತಿ? ए उसको खाना नहीं जा रहा है सर। 6 ತಿಂಗಳ ये क्या उधर बहुत अच्छा बात करता है। इल्री अपार ಅದಕ್ಕೆ ಊಟ ಹೋಗುವಲ್ತ್ರಿ। और कोई कोई मैं बोला उठा बनाएगा सरी, उधर डालो, साइड में डालो, हालेलुया। और जब साइड में डाला सब प्रार्थना खत्म हो गई। ಎಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮುಗೀತು. साइड में डाला सब प्रार्थना खत्म हो गई। ಸೈಡ್ ನೇ ಹಾಕಿದ್ರ उसको मैं बोला ए करियप्पा इधर आ रे। ಏ ಕರೆ ಪೈಲಿ ಬಾ. उठ के आया, ಎದ್ದು ಬಂದ. ए जाओ खाना खाओ, ಏ ಊಟ ಮಾಡೋಗ್, जाओ खाना खाओ। ಊಟ ಮಾಡೋಗ್. देखो 6 महीने से खाना नहीं खाया था और वो दिन खाना खाया। 6 ತಿಂಗಳಿಂದ ಊಟ ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲ, ಮತ್ ಹೋಗಾಗ ಊಟ ಮಾಡದ. मुर्दे को उठाता है प्रभु ಮುಡ್ದ ಅಂದ್ರೆ घोर ಹೆಣ अंधकार ಕೆಬ್ಬಸ್ತಾನ. में। ಕಾಡ ಕತ್ತಲದಲ್ಲಿ जो व्यक्ति बैठा है ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಕುಂತಾನ उसके लिए प्रभु यीशु मसीह एक ज्योति है। ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಬೆಳಕದಾನ. बोलो, ಹಾಲೆಲೂಯಾ. कितने लोग कला कर ले? 8 ಜನ ತಿಳಿತು. कितने लोगों को मालूम पड़ा? 8 ಜನ ಗೊತ್ತಾತ. इसलिए ऐसा ना सोचे कभी ಹಿಂಗತೆ ಯಾವಾಗ ಅನ್ಕೋ हमारी हालत बदलने वाला नहीं है। ನಮ್ಮ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬದಲಿ मैथ्यू ಆಗೋದಿಲ್ಲ. मत्ताई अध्याय 4 में वचन 16 में लिखता है, ಮತ್ತಾಯ 4:16. हालेलुया बोलो जोर से, हालेलुया। हालेलुया बोलो जोर से थोड़ा। ಹಾಲೆಲೂಯಾ. ये आदमी ಈ ಮನುಷ್ಯ पागल था,
ಹುಚ್ಚುಗತೆ ಇದ್ದ इसका बीबी ಇವನ್ ಹೆಂಡತಿ इसको इधर लेके आया। ಇಲ್ಲಿ ತಗೊಂಬಂದಳು हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯ बहुत बड़ा डेंजर था, ಬಾಳ ಡೇಂಜರ್ मार पीट करना, भागना, चिल्लाना। ಓಡ್ ಹೋಗುದು और आज ಇವತ್ತ वो अपनी बीबी को साइकिल मोटर पर लेके आता है, ಗಾಡಿ ಮ್ಯಾಗ इतना चलाता है। गट मरे गट आई ना ट्राक ओके चल बस बस हालेलुया। किती लोकाला कळले क्या ಎಷ್ಟ್ समझ में ಜನ आया? ಗೊತ್ತಾತ कैसा था वो? ಯಾವ ರೀತಿ ಇದ್ದ इतना डेंजर था, ಎಷ್ಟ್ ಡೇಂಜರ್ ಇದ್ದ इतना चिल्लाता, इतना चीखता, इतना उड़ी मारता। ಎಷ್ಟ್ एक बार मैं उसकी घर में जाने का था, ನಾ ಒಂದ್ಸರಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ जाने से पहले ही ಹೋಗಿ मोबाइल को तोड़ दिया, ಎಲ್ಲ बीबी को भगा दिया, सब घर तोड़ मार कर दिया। ಎಲ್ಲಾರ मैं गा के दरवाजे में रुका, कोई नहीं है। हालेलुया। ನಿಂತು ಯಾರು ಇದ್ದಿಲ್ಲ मैं बोला आज ही का बात लास्ट है तुम्हारा, ಇವತ್ತ ಲಾಸ್ಟ್ वापस कभी नहीं ऐसा हरकत करेगा। ಯಾವಾಗೂ ಮತ್ और वो दिन से वापस ऐसा किया ही नहीं। ಮತ್ इसलिए यीशु मसीह के पास आने से ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಡೆ ಬರುಲಿದ್ದ तुम जिंदा हो जाता है ನೀವ್ ಜೀವಿತ ಹಾಕಿರಿ है ना। 4 में हालेलुया, 4 में 16 हम पढ़ते मैथ्यू चैप्टर 60 4 हालेलुया। जो लोग अंधकार में बैठे थे जो लोग अंधकार में बैठे थे उन्होंने बड़ी ज्योति देखी, बड़ा ज्योति देखा। और जो मृत्यु के देश हाँ और छाया में बैठे थे बैठे थे, उन पर ज्योति चमकी। ज्योति चमके। हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯ. क्या हो गया? क्या हो गया? ಏನಾತ वही व्यक्ति मैं हूँ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ನಾ ಅದೀನಿ इसलिए मैं कुछ स्पेशल नहीं है। ನಾ ಏನ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಇಲ್ಲ आप जिस मार्ग से आया वही मार्ग से मैं आया हूँ। ನೀವ್ ಯಾವ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಬಂದ್ರಿ ಆ आप जिससे ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ. डरते थे उससे मैं भी डरते थे। ನೀವ್ ಎದಕ್ ಹೆದರ್ತಿದ್ರಿ ಅದಕ್ ನಾ आप ಹೆದರ್ತೀನಿ. जिस गरीबी से कांपते थे उससे मैं भी कांपते थे। ನೀವ್ ಯಾವ ಬಡತನಕ್ಕೆ ಹೆದರ್ತಿದ್ರಿ ಆ ಬಡತನದಾಗ ನಾ हालेलुया ಇದ್ದೆ. हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯ. कासोली में हॉस्पिटल, गवर्नमेंट हॉस्पिटल, ಕಾಸಾಲಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಒಳಗ उधर हम लोग हर दिन जाते थे। ಪ್ರತಿ ದಿವಸ ನಾವು और ಅಲ್ಲಿ हम ಹಾಜರಿ जाने के बाद किसी को बोलने का जरूरत नहीं, ಅಲ್ಲಿ ನಾವು ಹೋದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ हमारा फाइल सीधा हमारा सामने आते थे। ಫೈಲ್ ನಮ್ ಮುಂದೆ ಬರ್ತಿದ್ದೆ डेली चनागो किधर तो नर्स क्या बोलता था, डेली चनागो तो ಡೈಲಿ ಇದ್ದದ ಫೈಲ್ ಮ್ಯಾಗ ಐತಿ ओए हालेलुया ಹಾಲೆಲೂಯ हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯ पण आज हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯ आज ते हॉस्पिटल का मागणी कर पागोयता। ಇವತ್ತು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ उधर मैं प्रार्थना करने के लिए जाता हूँ। ಹಾಲೆಲೂಯ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಕ್ हाँ। ಹೋಗ್ತೀನಿ हालेलुया बोलो जोर से, बोलो हालेलुया। हालेलुया। इसीलिए मेरे प्रियो, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು हम ಪ್ರಿಯರೇ परमेश्वर का बारे में कभी ऐसा न सोचना ದೇವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಯಾವಾಗೂ मेरे लिए प्रभु है क्या नहीं है, ನನ್ನ ಸಲುವಾಗಿ ದೇವ್ರ ಅದಾನೋ हमारे ಇಲ್ಲ लिए परमेश्वर करता है क्या नहीं ನನ್ನ करता। ಸಲುವಾಗಿ ಮಾಡ್ತಾನೋ ಇಲ್ಲ परमेश्वर है किसके लिए? ದೇವ್ರ ಎದಕ್ ಅದಾನ हालेलुया बोलो, परमेश्वर है हालेलुया। किसके लिए? ದೇವ್ರ ಎದಕ್ ಅದಾನ प्रेरितों के काम। हालेलुया, ಅಪ್ಪಲ್ಸಲ್ ಕುರ್ತ प्रेरितों के काम निकालो फटाफट। हालेलुया जल्दी। ಅಪ್ಪಲ್ಸಲ್ ಕುರ್ತ परमेश्वर का किसमें बैठा था? ಎದ್ರಾ ಕುಂತಿದ್ರ प्रेरितों के काम। हालेलुया बोलो जोर से। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯ 26 में 18 कि तू उनकी आंखें खोले, देखो, जिसके पास मैं तुझे भेजेगा उसका आंख खोलेगा। ನಾ ಯಾರ ಕಡೆ ಕಳಿಸ್ತೀನಿ ಅವ್ರ ಹಾ. ಕಣ್ಣನ್ನ ತೆಗಿತೀನಿ कि वे तगी थी। हाँ, कि वे अंधकार से ज्योति की ओर अंधकार से ज्योति की ओर, और शैतान के अंधकार से शैतान की बंधन से, अधिकार से अधिकार से परमेश्वर की ओर फिरे, परमेश्वर की ओर फिरे, कि पापों की क्षमा पापों की क्षमा। और उन लोगों के साथ आज उन लोगों के साथ जो मुझ पर विश्वास करने से पवित्र किए गए हैं हाँ मिराज पाए। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯ. कितने लोग है इधर? 2 ಜನ ಇಲ್ಲಿ ಅದಿರಿ आपको यो यूज करेगा, ನಿಮ್ಮನ್ನ ದೇವ್ರ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾನ आपको ही भेजेगा। ನಿಮ್ಮನ್ನ ಕಳಿಸ್ತಾನ प्रभु यीशु मसीह ने बोला ये, ಏಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ಯಾರ ಇದು जिधर लोग अंधकार में है ना, ಎಲ್ಲೇ ಕಾಡ್ ಕತ್ತಲ शाप में बैठा हुआ ना, ಶಾಪ ಒಳಗ್ पापित ಕುಂತಾರಲ್ಲ, है ना लोग, ಪಾಪದಲ್ಲಿ उस ಅದಾರ. जगह में मैं तुझे भेजेगा ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಾ और ಕಳಿಸ್ತೀನಿ. उस लोगों का आंख खोलेगा ಆ ಜನರ ನಾ ಕಣ್ಣನ್ನ ತೆಗಿತೀನಿ और उनको अंधकार से, ಅವ್ರಿಗೆ ಕತ್ತಲ್ಲಿದ್ದ अंधकार का अधिकार से ಕತ್ತಲ ಅಧಿಕಾರ निकाल कर परमेश्वर की तरफ लाएगा। ತಗದ ದೇವರ ಕಡೆ ತರ್ತೀನಿ कितने लोग अलग कर ले? 2 ಜನ ಆಗ್ತೀವಿ आज हम गोवा में रहते हैं,
ನಾವ್ ಗೋವಾದಾಗ और ಇರ್ತೀವಿ सभा बनाता है कर्नाटक में। ಅವ್ ಸಭಾ हम ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ गोवा में रहते हैं ಗೋವಾದಾಗ और ಇರ್ತೀವಿ जाता है महाराष्ट्र में। ಹೋಗ್ತೀವಿ हम ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ गोवा में रहते हैं ಗೋವಾದಾಗ और ಇರ್ತೀವಿ जाता है यूपी में। ಹೋಗ್ತೀವಿ क्या करने के लिए? ಏನ್ ಮಾಡಾಕ क्या करने के लिए? ಏನ್ ಮಾಡಾಕ जितने भी लोग अंधकार में बैठा है ಎಷ್ಟ್ ಜನ ಕತ್ತಲೊಳಗ ಕುಂತಾರ उनको उजाला में लाने के लिए, ಅವ್ರಿಗೆ ಬೆಳಕಿಗೆ उजाला में ತರಾಕ लाना है, ಬೆಳಕಿಗೆ ತರಾಕ खाली बैठने का नहीं। हालेलुया बोलो जोर से। ಹಾಲೆಲೂಯಾ बैठने के लिए नहीं, तुमको अरे। तुमको निकाला ना अंधकार से, ನಿಮ್ ಕತ್ತಲ್ಲಿದು आपको ತೆಗ್ದಾರ अंधकार से निकाला। ನಿಮ್ಮ ಕತ್ತಲ್ಲಿ क्यों ತೆಗ್ದಾರ क्यों निकाला? ಯಾಕ್ ತೆಗ್ದಾರ जो व्यक्ति अंधकार में है ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಕತ್ತಲೊಳಗ उसको उजाला में लाने के ಅವ್ರಿಗೆ लिए। ಬೆಳಕಿಗೆ ताली बजाई जोर से हालेलुया बोलो। हालेलुया। हाँ, कितने लोग अंधकार में थी ನಾ और ಕತ್ತಲೊಳಗಿದ್ದೆ मुझे निकाला, ಮನಗ್ और ತಗದ जो अंधकार में है ಯಾರ್ ಕತ್ತಲೊಳಗ उनको बाहर लाने को लगा। ಅವ್ರಿಗೆ ಹೊರಗ್ ತರಕ್ ಹಚ್ಚಾರ हालेलुया। जो ಹಾಲೆಲೂಯಾ अंधकार में उनको बाहर लाओ जाके। ಯಾರ್ ಕತ್ತಲೊಳಗ मैं बोलता, मैं कैसा लाएगा, मैं कैसा लाएगा? ನಾ ಹೆಂಗ್ ತೆಗಿತೀನಿ तुमको मैं लाया ना, ನನಗ ನಾ अच्छा ತೆಗ್ದಿನಲ್ಲ अभी तुम भी लेके आओ। ಈಗ ನೀನು जो से ತೆಗಿಯೋ. ताली बजे सब लोग, इसीलिए मेरे हालेलुया बोलो जोर से हालेलुया हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. हाँ, क्या समझ में आया? ಏನ್ ತಿಳಿತ कल कैसा कल है? ತಿಳಿತ कितने लोग कल कल हम अंधकार में थे, ನಾವ್ ಕತ್ತಲೊಳಗ हमें उजाला में लाया, ನಾವ್ ಬೆಳಕಿಗೆ और अभी ತಂದಿವಿ हम क्या करेंगे? ಈಗ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ हम लोगों को उजाला में लाएंगे, ನಾವ್ ಜನರಿಗೆ ಬೆಳಕನ್ಯಾಗ ತರ್ತೀವಿ हम लोगों को उजाला में लाएंगे। ನಾವ್ ಬೆಳಕಿಗೆ ತರ್ತೀವಿ इसीलिए ಅದಕ್ಕಾಗಿ हमको परमेश्वर ने अंधकार से छुड़ा दिया। ನಮಗ್ ದೇವರ ಬೆಳಕನ್ಯಾಗ जन काळुगा नमी असली ಯಾವಾಗ ನಾವ್ आमका ಕತ್ತಲೊಳಗಿದ್ದೀವಿ प्रकाशात आणले त्यांनी, ಅವ್ ಬೆಳಕನ್ಯಾಗ ज्यांना त्यांनी ತಗೊಂಬಂದ. प्रकाशात आणलो। ಯಾವಾಗ ಅವ आणि तुझी ಬೆಳಕನ್ಯಾಗ काम किती, तुझी काम किती? ಈಗ ನಿನ್ನ ಕೆಲಸ ಏನ हालेलुया। हालेलुया लूका अध्याय 2 हालेलुया। लूक चैप्टर 2 वर्स 14 हालेलुया बोलो जोर से। हालेलुया अध्याय 2 14। आकाश में हाँ, परमेश्वर की महिमा आकाश में परमेश्वर का महिमा और पृथ्वी पर उन मनुष्यों में मनुष्यों में। जिनसे वह प्रसन्न है हाँ, और शांति हो। हालेलुया ओ, हालेलुया बोलो जोर से। क्या मिलेगा? ಏನ್ ಸಿಗ್ತೈತಿ उससे जो प्रसन्न है उसको शांति मिलेगा। ಯಾರು ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಸನ್ನ ಅದಾರ ಅವ್ರಿಗೆ ಶಾಂತಿ और ಸಿಗುತ್ತೆ मैं यीशु मसीह से प्रसन्न हूँ। ನಾ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಪ್ರಸನ್ನ आप ಅದೀನಿ. लोग ನೀವು प्रसन्न नहीं है, ಪ್ರಸನ್ನ ಅದಿರಿ ಇಲ್ಲ उसको क्या मिलेगा? ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಸಿಗ್ತೈತಿ शांति मिलेगा, ಅವ್ರಿಗೆ ಶಾಂತಿ ಸಿಗತ್ತೆ गिफ्ट। हालेलुया। हालेलुया क्या मिलेगा गिफ्ट तुझे? ಏನ್ ಸಿಗ್ತೈತಿ ಗಿಫ್ಟ್ शांति मिलेगा। ಶಾಂತಿ ಮೇಲೆ क्या मिलेगा? ಸಿಗ್ತೈತಿ. मैं यीशु से प्रसन्न हो गया पहले ನಾವು जाते ಯೇಸುಗೆ जाते, ನಾವು ಪ್ರಸನ್ನ ಆಗಿವಿ मेरे दिल लग गया यीशु पे। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಮ್ಯಾಗ ಮನಸ್ಸು हाँ, ऐसा सब होता है। ಹಿಂಗಾಗತ್ತ हालेलुया बोलो जोर से। ಅದಕ್ಕಾಗಿ उसकी कामों के ऊपर जो प्रसन्न होता है, ಅವ್ರ ಕೆಲ್ಸದ ಮ್ಯಾಗ ಯಾರು ಪ್ರಸನ್ನ ಆಕಾರ क्या होता है? क्या होता है? ಪ್ರಸನ್ನ आश्चर्य है, आश्चर्य, ಆಶ್ಚರ್ಯ अद्भुत। ओ ಅದ್ಭುತ ಬಾ यीशु को देखकर क्या करना? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ನೋಡಿ ನಾನು वाह, ವಾವ್ हम दिन रात यीशु बोलते थे बाबा। ಈ ರಾತ್ರಿ ಆಗ್ಲ क्या बोलते थे भाई? ರಾತ್ರಿ दिन रात ರಾತ್ರಿ हालेलुया। ಆಗಲಿ उठते बैठते उसका ही आराधना करते थे। ಕುಂದ್ರವಾಗ उठते बैठते तेरे ही ज्ञान है, तू ही ಕುಂದ್ರವಾಗ हमारा मालिक ಹೇಳವಾಗ है, ನಮ್ ಧ್ಯಾನ ಅದೇ क्या है? ಇರ್ಬೇಕು तू ही हमारा मालिक है, ನೀನ ನಮ್ ಮಾಲೀಕ है ना? ಅದಿ. कभी भी आपको तकलीफ आता तो बोल तू ही हमारा मालिक है, ಯಾವಾಗ ತರಸ್ ಬಂದ್ರೆ ಹೇಳ್ರಿ ನೀನ और ನನ್ मालिक ಮಾಲೀಕ आपके लिए रास्ता बना देता ಮಾಲೀಕ್ ನಿಮ್ ಸಲುವಾಗಿ ಒಂದ್ ದಾರಿ ಮಾಡ್ತಾನ है। इसलिए हम हर समय जाता है, ಪ್ರತಿ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು इधर ಹೋಗ್ತೀವಿ. अंधकार है ಎಲ್ಲಿ ಕತ್ತಲ ಐತಿ उधर हमें परमेश्वर लेके जाता है, ಅಲ್ಲಿ ನಮಗ್ ದೇವ್ರ ಕರ್ಕೊ ಹೋಗ್ತಾನ और उसके अंदर अंधकार मिटते जाता है ಅವ್ರ ಕತ್ತಲ ಅಳಕಸ್ और ಬಿಡ್ತದೆ रोशनी में आता है वो लोग। ಅವ್ ಬೆಳಕನ್ಯಾಗ ಬರ್ತಾರ आज हम हर कोना कोना में हम घूमते हैं। ಈಗ ಎಲ್ಲ ಮೂಲಿ ಮೂಲಿ इसलिए ದೇವ್ರ आप परमेश्वर के हालेलुया बोलो जोर ನೀವು से, ದೇವ್ರದ एक मशाल है। ದೇವ್ರದ್ದು ಒಂದು बाजू वाला को ದೀಪ बोलो ಅದಿರಿ. ये मशाल है प्रभु का। ನೀವು ಮಶಾಲ್ ದೇವ್ರದ क्या है तो? ಏನದ बाजू वाला को बोलो तू ही मशाल है, ನೀನ ಒಂದ್ ಬೆಳಕದಿ है ना? इसमें कोई स्टैंडर्डनेस नहीं चाहिए, ಎದ್ರಾಗ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ನೆಸ್ ಏನು ಬೇಡ कोई पदवी नहीं चाहिए, ಯಾ ಪದವಿ ಬೇಡ बड़ा बिग बड़ा पदवी नहीं चाहिए। ದೊಡ್ಡ ಪದವಿ ಬೇಡ यीशु मसीह को देखकर ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ನೋಡಿ प्रसन्न होने वाला चाहिए। ಪ್ರಸನ್ನ ಆಗೋದು क्या ಬೇಕು होने वाला चाहिए? देखो ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ನೋಡ್ರಿ प्रसन्न हो जा। ಪ್ರಸನ್ನ ಆಗ್ರಿ वाह, ವಾವ್ क्या परमेश्वर। ಏನ್ ದೇವ್ರ हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ